पाठीमागे काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता की एका शेतकऱ्याने शेती करण्यासाठी हेलिकॉप्टर चक्क खरेदी केले आणि ती काय अतिशयोक्ती वगैरे काही नव्हती, तर खरोखरच त्या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर खरेदी केले होतं। कोट्यावधीची उलाढाल असणारा हा शेतकरी नेमका करतोय काय, कशा पद्धतीने शेती करतोय आणि त्या शेतकऱ्याचं नाव काय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं झालं तर देशातला सगळ्यात श्रीमंत शेतकरी म्हणून खरं तर त्या शेतकऱ्याचा गौरव सुद्धा करण्यात आलाय। महिंद्रा ट्रॅक्टरच्या प्रस्तुत खरं तर एक अवॉर्ड दिल्लीमध्ये आता ठेवला गेला होता। मिलेनियर फार्मर्स ऑफ अवॉर्ड्स अशा पद्धतीचं त्याचं नाव होतं आणि त्या अवॉर्डनं त्या शेतकऱ्याला नुकतंच गौरवण्यात सुद्धा आलंय। देशातला सगळ्यात श्रीमंत शेतकरी म्हणून खरं तर त्या शेतकऱ्याचा उल्लेख होतो। कोण आहे तो शेतकरी, काय शेती करतो आणि कशा पद्धतीने पैसे कमवायला चालू आहे, तर सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकायचं काम करू। सगळ्यात पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचं नाव, ज्या शेतकऱ्याने शेती करण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी केलं, ज्या देशातला सगळ्यात श्रीमंत शेतकरी म्हणून त्यांना गौरव मिळाला। एवढंच नाही तर भारत सरकारचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून 3 वेळेस पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता। कोण आहे ते शेतकरी, तर राजाराम त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे। छत्तीसगडमध्ये बस्तर नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधले हे शेतकरी आहे। राजाराम त्रिपाठी यांच्या आजोबा पंजोबापासून शेती केली जायची। आजोबांनी 5 एकर शेती घेतलेली आणि त्या शेतीमध्ये ते शेती करतात, पण लहानपणापासून त्यांनी ऐकलेलं की शेती कायम तोट्यात चालते, त्याच्यात नफा का मिळवता येऊ शकत नाही, कोट्यावधींची उलाढाल का करता येऊ शकत नाही, हा प्रश्न कायम राजाराम त्रिपाठी यांच्या मनाला खात होता। आणि म्हणूनच की काय 5 एकर शेती होती, हळूहळू त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या सुद्धा केल्या। काही ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी केली, त्यानंतर बँक व्यवस्थापकाची नोकरी केली, पण हे सगळं केल्याच्या नंतर किंवा सगळ्या गोष्टी करत असताना मन मात्र तिकडे रमत नव्हतं। शेतीतला प्रश्न आणि त्याच्यातनं पैसा का कमवता येऊ शकत नाही। एक शेतकरी त्यानं कायम तोट्यातच शेती का करायची, कायम त्यानं नुकसानच, निसर्गावरती अवलंबून आहे, बाकीच्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तर काही ना काहीतरी ह्याला पर्याय असेलच ना। आणि हा पर्याय शोधण्यासाठी खरं तर राजाराम त्रिपाठी यांनी सुरुवात केली आणि हा पर्याय शोधत गेला, हळूहळू अशा पद्धतीने शोधत गेला की शेती वेगवेगळ्या बाहेरच्या देशात जाऊन त्यांनी पाहिली, दुसरीकडे काय शेती केली जाते, कशा पद्धतीने शेती केली जाते तेही पाहिलं। 5 एकरावरनं आजोबानं सुरुवात केलेली ही शेती जवळपास 1100 एकर स्वतः शेती करतात। बाहेर इकडे तिकडे दौरे करत असताना 10,000 हजार एकरावर शेती केली जाते हे त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं तर आपलं काहीच नाही। आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं बऱ्याच शेतकऱ्यांना एकत्र केलं, बरेच शेतकऱ्यांना गोळा केलं आणि जवळजवळ 1 लाख एकरावर ते शेती सध्या करतात। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। या सगळ्या शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन 1 लाख एकरावर त्यांची शेती चालू आहे। आणि हे सगळं असताना शेती कशाची, तर औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्याची ते शेती करतात, त्याच्यातनं त्यांना कमाई किती मिळते हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर पडला असेल। राजाराम त्रिपाठी असं सांगतात की एका वर्षाची उलाढाल 25 कोटी जवळजवळ ते करतात, म्हणजे एका वर्षाला 25 कोटी रुपयाचा टर्नओव्हर त्या शेतीतनं ते कमवतात। ही काय छोटी रक्कम नाही, मोठ्या उद्योगपतीला लाजवेल अशा पद्धतीची ही रक्कम आहे। 25 कोटी म्हणजे एका सर्वसाधारण फॅमिलीतल्या, एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरात 1 कोटी हा आकडा कुठंतरी म्हणजे आयुष्यभराची कमाई सांगतोय। 1 कोटी आकडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही। 25 कोटीची उलाढाल एका वर्षाला एखादा शेतकरी करू शकतो छत्तीसगडमधला। आणि एवढंच नाही तर शेतीत सुद्धा एवढं पोटेन्शियल असू शकतं, शेती मातीतनं सुद्धा या सगळ्या गोष्टी कमवता येऊ शकतात, हे राजाराम त्रिपाठी यांनी सिद्ध करून दाखवलं। आणि म्हणूनच हेलिकॉप्टर सुद्धा त्यांनी पाठीमागं बुक केलं होतं। कितीतरी कोटीचं असणारे हे हेलिकॉप्टर शेतीच्या कामासाठी म्हणा, शेतीची राखण करण्यासाठी त्यांनी खरेदी केलं होतं। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येते। महिंद्रा ट्रॅक्टर्सनं नुकताच त्यांना मिलेनियर फार्मर ऑफ अवॉर्ड हा खरं तर पुरस्कार त्यांना देऊन गौरव त्यांचा केला गेला। राजाराम त्रिपाठी यांची ही गोष्ट सांगण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच की शेती कायम घाट्यात तोट्यातच केला जाणारा व्यवसाय नाही, तर त्याच्यातनं कोट्यावधींची उलाढाल करता येऊ शकते। आणि येऊ शकते नाही तर एखादा शेतकरी असा आहे की जो 25 कोटी एका वर्षाला शेतीतनं उलाढाल करतो। खरं तर हे पाहिल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना वाघाचं बळ मिळू शकतं। भेटत राहूयात। जय जवान, जय किसान, जय हिंद।